भाईला मी पहिल्यांदा भेटतोय. किती 4 वर्षांनी 4 वर्षानंतर. जवारीच्या सीझन नंतर. पण भाई पेपर चालू, पेपर सोडून आलो, विचार कर, अभ्यास ठेवून आलो. पण भाई कॉल बंद होणार होता. अरे मला काहीतरी Direct वेगळं 4 बोलायचं, मला थोडं वर्षांनी पर्सनल बोलायचंय. तू बंद करते, तू काढणार आहे कारण ते पातक लागले बघ, ब्रह्महत्येचं पातक नष्ट होत नाही. तर मग ते थकून भागून गोवर्धन पर्वत आहे ना त्याच्या पायथ्याशी आले. सॉरी, मी जर काही चुकलो मागलो असेल तर माझे शब्द मागे घ्या. माझ्या शब्दांचे डीप, मी एकदम सज्जन मुलगा आहे. माझा एक सगळ्यात खास मित्र, त्याची ओळख झाली ऑनलाईन ओळख झाली आमची फेसबुकवरती. भाई आमचा ओमकार कोरडे. काय बोलतो भाई? तुला मी इकडून समोरून गेलो, तुला लक्ष नव्हतं काय? इकडून गेलो इकडनं कधी गेला तू? अरे इथून आता गेलो. आम्ही गाडीतच बसलोय. तुझं लक्ष नव्हतं काय? मला माझं वाटलं तुझं लक्षच लक्ष नाही. इथून गेलो तू समोर. पहिला व्हिडिओ कधी शर्टावरनं ओळखलं मी. बघ गँग बसली. एवढं नाही झालं. तर फायनली भाई ऑनलाईनमध्ये जो बोलतात ना, ऑनलाईन फ्रेंडशिप, प्युअर बॉन्ड, भाईचारा ऑन टॉप. भाईला मी पहिल्यांदा भेटतोय. किती 4 वर्षांनी 4 वर्षानंतर. जवारीच्या सीझन नंतर. ह्याची आणि माझी ओळख कशी झाली भाई सांग? तुझी आणि आम्ही माझी ओळख कोणत्या कशी तरी झाली? एका ऑनलाईन इन्स्टाच्या ग्रुपला जॉईन होतो. इन्स्टाच्या ग्रुप नंतर आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपला आलो. नाही, त्याची लिंक Facebook. यांनी मला सेंड केली. फेसबुकच्या ग्रुपला तर मी कधीच ऍक्टिव्ह नव्हतो. जेव्हा व्हॉट्सअपचा ग्रुप आला तेव्हा यांनी मला लिंक सेंड केली की एका ग्रुपला जॉईन व्हायचं आणि अक्षय केळकरचे फॅन वाचताय म्हणजे प्रसाद जवारीच्या याच्यावरून, प्रसाद जवारीच्या ग्रुपवरून. हा. मग मला जॉईन करावा लागला. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं मिळून ठासायला लागलो यांची त्यांची. मग आम्ही मारणारे पोरं होतो, जे की त्याची जो प्रसाद जवारीला वेगळा बोलणार मारणार, बस बाकी काहीच टॉपिक नव्हता. त्याच्या पुढे आमची मैत्री अशी वाढली आहे. एकदम अशी कट्टर झाली. कट्टर. मागच्या टायमाला पण मी त्र्यंबकेश्वरला आलेलो, भाईला बोललो भेटतो, पण नाही येऊ शकलो. आणि आता पण प्लॅन म्हणजे काहीच नव्हतं का? गॉड्स प्लॅन, याला बोललो गॉड्स प्लॅन. आता पण पॉसिबल नसतं झालं, बट याला सांगून ठेवलं आज मी मुंबईला आलो नाहीये. त्याच्या बेसिसवर आज भेटलाय तो. बाकी काय बोलतो? काही नाही, सगळेच जिंदगी. अभ्यासू मुलगा आहे तसा. चेहऱ्यावरनं चेहऱ्यावरनं तुम्हाला समजलं असेल. विचारायला जेव्हा पण फोन करतो भाई अभ्यासात आहे. पण भाई पेपर चालू, पेपर सोडून आलो, विचार कर, अभ्यास ठेवून आलो. पण भाई कॉल बॅक करतो लगेच नाही करत, नंतर करतो. तो महत्वाचा आहे. कधी कधी करत पण नाही, ते पण सांगतो. परत मला वाटतो कॉल करतो बोलतो, कॉल नाही करत. आता बंद आहे ना तो एकटा कसा राहिला? बंद होणार होता. अरे मला काहीतरी Direct वेगळं 4 बोलायचं, मला वर्षांनी थोडं भेटलाय. पर्सनल बोलायचंय. तू बंद करते, तू नाही टाकू शकणार. थांबा 1 मिनिट थांबा. A few moments later. तर काहीच हा ओमकार आपल्याला घेऊन आलाय कपाळेश्वरला घेऊन आलाय. तुम्ही इथे बघू शकता. एडिट करणार आहे, सॉक्स पण काढ बोलतो. बघ तुझी इच्छा, काढून ठेव. काढून ठेव तरी. काय सॉक्स काढ ना, त्याने पण काढलेला. हा अच्छा, माहितीये सांगणार मी. हा सांगा. गाईड नाही बरं का, मी याचा मित्र आहे, पण हा. स्टोरी सांगतो. महादेवांनी ना, म्हणजे महादेव, विष्णू आणि महादेवांना त्यांचे 5 मुख होते पहिले. म्हणजे 5, आता सध्या 4 आहे. त्याच्यानंतर घटनेनंतर पहिले 5 होते. ते एक मुख महादेवांनी उडवलेले आहे. का ते एक मुख आहे ना, फक्त देवांना, महादेवांना आणि विष्णूंना शिवाय द्यायचं. म्हणजे काही विदाऊट एनी रिझन, म्हणजे फक्त ते आले का 5 मुख फक्त शिवाय द्यायचं सगळं एकाच्या. एखाद्या चर्चेमध्ये त्यांनी शिवाय द्यायचं काम चालू केलं. महादेवांना तेव्हा संताप झाला, त्यांनी त्रिशूळ उचललं आणि 5 अंग उडवून टाकलं. पण ते उडवलं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. तर भले देव आहे पण त्यांना पातक लागलं. तर त्यांच्या डाव्या हाताला ब्रह्मदेवाचं मुख येऊन चिटकून गेलं. म्हणजे तिचं डायरेक्ट स्टेबल झालं. आता त्यांना ते कशाने काढता येत नव्हतं. मग मंत्रोच्चार केले, ब्राह्मणांना विचारलं वगैरे. परत ते काशीला जाऊन आले, सर्व ठिकाणी जाऊन आले. पण त्यांना काही समजतच नव्हतं की म्हणजे आता कसं काय काढणार आहे. कारण ते पातक लागले, पण ब्रह्महत्येचं पातक नष्ट होत नाही.
तर मग ते थकून भागून गोवर्धन पर्वत आहे ना त्याच्या पायथ्याशी आले. तिथं नंदी होता, म्हणजे नंदी बैल आपला छोटा राहतो, लहान येतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, गोरा म्हणतात बघ, गोरा टाईप. हा, त्या गोरं होतं. तर त्याच्या आईचं त्याचं हे बोलणं चालू होतं. तर महादेव थकून बसलेले होते. तर त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं. तर तो गोरा काय म्हणत होता त्याच्या आईला, त्याने आपला मला किती क्रूर आहे म्हणे, तर तुला रोज चाबुकने मारतो, तुला अत्याचार करतो, तर मी एक दिवस मी त्याला शिंगाने मारून टाकेल म्हणे. मला जेव्हा शिंग मोठे होतील मी त्याला शिंगाने खोचून मारून टाकेल. मग तो काय म्हणतो की नाही म्हणे, लागलं तर लागलं म्हणे, मी गोदावरी नदीवर जाऊन, नाशिकला गोदावरीत जाऊन स्नान करेल म्हणे, माझं पात्र नष्ट होईल. हे ब्रह्मदेवाने ऐकलं. मग त्यांनी विचार केला की म्हणे आता याचं बोलणं आहे, मग हे पण ट्राय करून बघू, की आता एवढं सर्व ट्राय करूनच झालंय. मग ते आले, मग त्यांनी इथे स्नान केलं. तर त्यांचं हे मस्तक आहे पाचवं, ते गळून पडलं. आता ज्या मेन गेटची नाही ना, त्या मेन गेटला त्याचं म्हणजे मस्तकाचं पण एक मंदिर आहे छोटंसं खाली, ब्रह्मकपाल म्हणून. ब्रह्मकपाल म्हणून फक्त त्यांचं मस्तक आहे तिथे. मग त्याचं ते गळून पडलं म्हणून त्यांनी तिथे हे केलं की मला नंदीकडून एक शिकवण भेटली. आता म्हणजे इथं नंदी गुरु झाले, तर गुरुला आपण आपला दास म्हणून नाही बसवू शकत. म्हणून त्यांनी इथं नंदीला आराम दिलाय की तुझ्याकडून मला एक शिकवण भेटली आहे. नंदीकडून म्हणजे गोरा म्हणजे नंदीच झाला, म्हणून त्यांनी नंदीला आराम दिला की तू माझा दास नाही, तुझ्याकडून माझे पात्र नसतं झाला. इकडे त्याच्यामुळे नंदीकडे नाही. बस. आता कुठे चाललो आपण? काळाराम मंदिर इकडून पण गेट आहे, बट मेन गेट तिकडे. कपालेश्वरम काळाराम मंदिर 2 मेन. तिथं गुंफा पण आहे, बट मग ते काय म्हणतात फेक असतं, म्हणजे बनवलेलं आहे नंतर. मध्ये जायला भारी येते. काळाराम मंदिरच महत्वाचं आहे नाशिकमध्ये. काळाराम मंदिराने प्रचलित आहे. कपालेश्वर तरी महादेवाचं एक स्थान म्हणून आहे, बट काळाराम मंदिर फेमस आहे नाशिकचं जास्त. आता कुंभमेळ्यासाठी हा इथं ते काही इथून लगेच दरवाजाच्या ते समोरचं वेगळे आहे डेव्हलपमेंट. आता कुंभमेळा येतोय, तर काळाराम मंदिर जिथून श्रीराम गेले होते तो पूर्ण रस्ता तपोवन पासून तर काळाराम मंदिरपर्यंत एक रामपथ बनवत आहे. जसं उज्जैनला ते महाकाल भवन आहे ना, तसं इकडे काळाराम मंदिर. तसं उज्जैन सारखं, तसं उज्जैनला कसं महाकालांचं एक पूर्ण भवन आहे, तसं इकडं प्रभू श्रीरामांचं रामपद बनवणार आहे. असं तसं नाही का. आम्ही पहिले काढून घेतले कॅमेऱ्यामध्ये, नंतर आला तिथं नाही पोलिसांकडे जायचं नाही, तिथं पोलीस प्रोटेक्शन राहतं 24 तास. पोलीस स्टेशनला जावं लागेल म्हणे, त्यांच्याकडे जावं लागेल, मोबाईल जमा करा, तुमचा डेटा दाखवा, हे करा ते करा. बेंचवर थांबलो तो गेला तिकडे बोलायला. आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दरवाजाने बाहेर घाल तुझ्याही म्हटलं. तेच रे विषय. मध्ये काढू आपण, कारण मध्ये एवढा स्पेस चांगला आहे. कपालेश्वरला एवढा स्पेस नाही मला. ते बाई समोर तो पाडलाय ना, ह्या साईडने रामपथ आहे. एक इथं गार्डन होते, म्हणजे इथून समोर बनवणार आहे. इथं पुढे एक एंट्री गेट असणार आहे. रामपथ म्हणजे पूर्ण तो रस्ता, त्यांनी जेवढं श्रीराम चाललेले आहे ना, तेवढं पूर्ण रस्ता सगळी गांड मारणार आहे पूर्ण रस्त्याची. परत 0-2 बनवणार आहे तो. इथं गार्डन आहे, इथं काढून टाकलं. जायला नाही पाहिजे. तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही इथे आलेलो आहे. तर भावाने जसं सांगितलं की आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, ब्लॉग करू नाही शकत. मी तुम्हाला आतमधनं फक्त व्हिडिओ दाखवेन, ते तुम्ही व्हिडिओ बघा. आम्ही आता आहे राम मंदिरमध्ये, काळाराम मंदिर. तुम्ही बघू शकता. म्हणजे कस्तली झाल्या जवळपास 150-200 साधू मारले. शैव आणि वैष्णवांचे, शैव आणि वैष्णवांचे. तर आता आमचं काळाराम मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आता भाऊ कुठे घेऊन चाललाय? गोदा आरती नाशिकमध्ये 2 आहे. आता तिथे गेल्यानंतर बघू कोणत्या ठिकाणी करायची ते बघायची. आता डायरेक्ट जागेवर बसायला भेटेल ना? बसायला नाही, उभं राहू बसून काही. तुला बसतो का कधी? आता किती व्हिडिओ मध्ये किती वेळा बघितलं? अरे किती बघितलं? बसलेले असतात व्हिडिओ. बसलेले चुकी आहे. आपण चुकी आहे का? आरतीच्या बसतात कधी? ठीक आहे भाई बोलतोय उभं राहायचं तर उभं राहायचं, काय विषय नाही. कुठं काढून सॉक्स पण काढावं लागतं. ते काय मी बसेन कुठे पण.
विदाउट बसता सॉंग घालावे लागतील तुला. नाही आता नाही, तू बर्थडे नंतर कधी पण बोल मला. कोणाच्या माझ्या बर्थडे माझ्या माझ्या birthday बर्थडे नंतर. हा माझ्या आज तुम्हाला विदाउट बसता सॉंग घालून दाखव एकदा. मला फक्त तेवढं नाही, बघायचं. जाणार. आणि बाकी काही इच्छा नाही. मी तुला भेटलं तर मला फक्त तेवढं बघायचं. विदाउट जाणारच बसता नाही. शूज घालून दाखव. जाणारच नाही. हा, ते दाखवायचं जाते. जाऊच नाही शकत. समजून घ्या ते भाईचाराची काय कंडिशन आहे. तू ते केलं तरच नाही तर मग मी काय बोलतोय, जाणारच नाही, घालूच नाही शकत. ते घालूनच दाखवावं लागणार आहे. हे तुला घालूनच दाखवावं लागणार आहे. त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणजे मी पण ते काय विचारलं की रंग कशाला आधी कशाला बघू चॅलेंज देतोय. कारण की ते जेवढ्याच कोणत्या पण शिवलिंगला गेले पूर्ण झालं पाहिजे असं. काय देणार काय, मला हे नव्हतं म्हणून याच्यासाठी. काय देणार बोल ना. तू चॅलेंज देतोय बोल, काय देणार तुला समजलं काय देणार ते. ते नको मला, तू काय देणार बोल. बर्थडेला मी तुला जी अमाऊंट बोललो ना ती डबल द्यायची. काय आता जर डबल द्यायची असं. आता जर मी अर्धी देईल मी. नाही आता जर मी बूट घातला ना बूट नाही तुला सॉक्स आणि बूट हा दोन्ही. ते हा दोन्ही. हा मग तू माझा भाऊ आहे ना, मग तू करून दाखवू शकतो माझ्यासाठी. असं माझं म्हणतं. तू माझा भाऊ असेल तर तरी करून दाखवल. बाकी काही नाही. हे म्हणतं ना बघा बोलतं जर घालून दाखवलं ना तुला बर्थडेला जी अमाऊंट बोलले ना ती अमाऊंट डबल द्यायची. अमाऊंटचा प्रश्न आहे. तू माझा भाऊ आहे का? तू असेल तर तू घालून दाखव. त्याची काय- कंडिशन मी काय बोलतोय? भाईचाराची कंडिशन आहे ती. चॅलेंज तू एक तर चॅलेंज देतोय मला. चॅलेंज बोललो तर नाही बोललो मी तुला. तू तर मला भाऊ म्हणतो तू एकदा करून दाखव. आम्हाला चॅलेंज देतोय. उभा राहून याला मी काय बोललो, without येता याचा आता 31ला बर्थडे. याला बोललो माझ्या अकाउंटवर 250 रुपये आले पाहिजे. आता हा मला बोलतोय की तू उभं राहून सॉक्स आणि बूट घाल. याला बोललो तर उभं राहून सॉक्स आणि बूट घातला ना तर मला 31 तारखेला ती डबल अमाऊंट यायला पाहिजे. 500 रुपये. हा आणि मी याला म्हणतोय तू माझा भाऊ आहे का? तू असेल तर मला करून दाखवशी. ही कंडिशन होती. मग नसेल तर तू मला असं म्हणू चॅलेंज नको. आता चॅलेंज दिल्यावर माझी पण असणार ना भाई. ना, बरोबर. तू हे बघ, तू जर चौकीत म्हणजे हा ह्याच्यावर ठाम नाहीये, समजलं का? म्हणजे हा ह्याला असं वाटतं तुम्ही हरणार. मला वाटतंय हा तू माझ्यासाठी नाही काय करणार. तू पैशासाठी करू शकतो. तू तेवढा भांडतो आहे. कुठे जायचंय? चालू नाही झालंय माझ्या अजून ते येतात का पब्लिक सगळे आरती करणार? तयारी झाली आहे. चल लवकर जावं लागेल. जागा नाही भेटत. आता आम्ही आता येतोय इथे आलोय. काय बोलला, गोदा आरती बोलतात ना. आता इथे गोदा आरती चालू होईल. ते तुम्हाला प्रॉपर मी दाखवतो. स्टँड लावायला भेटेल ना रे जागा. आपण जिथे बसतो तिथे स्टँड लावायला पूर्ण जे असं प्रॉपर शूट व्हायला जागा पाहिजे. भेटली तर. हा. बसायला जागा नाही भेटली तर नाही भेटणार. हा मग ते आमचं नाशिक डोळ्यांनी बघण्यासारखं आहे. व्हिडिओ मध्ये काही तरी पण रे आपल्याला पब्लिकला दाखवायचंय. पब्लिकला दाखवण्यासाठी पब्लिकला युट्यूबला व्हिडिओ आहे ना. आपली व्हिडिओ पण युट्यूबला जाणार आहे का? हा जागा मग दाखव ना मग. मग तेच सांगतोय. गजब बेइज्जती है. म्हणजे आता हे मी कशासाठी करतोय, याला मागापासून मी भाषण सांगायला बोलते, हा बोलते तर व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे का? ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है आय एम सॉरी. मी जर काही चुकलो मागलो असेल तर माझे शब्द मागे घ्या. माझ्या शब्दांचे बीप. मी एकदम सज्जन मुलगा आहे. बाकी माझ्या तोंडातून एक नाही, चकार- नाही, चकार नाही. शिवी पण शिवी देत नाही. एकदाच सांगतोय. बड़ा हरामी हो बेटा. यांनी जर कुठे बीप शिवाय नाहीये. यांनी याची काशी घातली तिथे. माझ्या शिवाय नाहीये तिथे. भोसड्यात गेले त्या शिव्या बिव्या. मी तर एक पण शिवी देत नाही. मी एकदम सज्जन माणूस. हे बघा, हे बघा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? हे बघा. हा. बटन लावतो मी. दाखव 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 दाखव. नाही लागायचं, जाऊ दे. नाही भेटतो मी सध्या तुमच्याही आलं. मला भाई असं वाटतच नाही की मला पहिल्यांदा भेटतोय. आमचे कॉलवर रोज बोलणं झालं ना, त्यामुळे असं वाटतच नाही भेटतो. म्हणजे झालं देवाची चालू. आय एम सॉरी. आता मी तुम्हाला गोदा आरती दाखवतो. चला. विनायकं गुरुत्वानं ब्रह्मा विष्णु महेश्वरा आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहम् अनन्यं चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते
भक्तानां योगक्षेमं सगळे हाती पाहिलेले जे आपका गुप्ता नामलेला धोत्र का उच्चार करता है नदी के किनारे पे सबको हाथ में पानी लेके आपका गुप्ता नामलेला बोलो नमो आप पुराण वेदोक्त पुण्य फल राज्य सहकुटुंब सहपरिवार क्षेमस्थित आयु आरोग्य ऐश्वर्य व्यवसाय रोजगार राजद्वारे यश विजयादि लाभात चित्तित मनोरथ परिपूर्ण हेतवे अमृतवाहिनी गंगा गोदावरी निरंतर कृपा प्रसाद संपादन तथाच कपालेश्वर भगवान गुरु भगवान निरंतर कृपा प्रसाद संपादन हेतवे यथाशक्ति गोदावरी पानी को छोड़ देना है आज माता की प्रार्थना करना है सर्वदा मदा नमस्कार पुष्टि परम राजा नमः राम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो प्रचोदयात् आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देव सदाशिव मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते बृहस्पते आदित्यरजो
आरती वगैरे सगळी आपली झाली करून आता आपण आमच्या निघालोय आपल्या घरी निघायला आपापल्या घरी निघायला आम्ही आता निघालोय. आता ओमकार माझा मित्र तो काय इथलाच आहे प्रॉपर ना. त्याला पण आता आपण निरोप करू, त्याला बोलू आपण तू पण ये भाई कधीतरी मुंबईला. ॲक्च्युली तो 2 वेळा मुंबईला येऊन गेलाय पण तो दुसऱ्या ठिकाणी येऊन गेलाय. इथे मला पोचायला 3 तास लागतात त्यामुळे आमची म्हणजे भेट झालीच नाही. 2 hours later. हाय गाईस, तर तुम्ही बोलाल तू एकटाच काय करतोय. आता आम्ही सगळ्यांना घरी सोडलंय त्यांच्या कारण का आम्ही पण आता गाडीत खूप दमलेलो, आम्ही झोपलो येताना. आता तुम्ही माझा आवाज पण बघू शकाल, माझा आवाज पण बसला थोडा कारण का थंडी पण खूप होती आणि मी थंडा पण पियालो. तर आता मी आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करतोय. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी आता पुढे व्लॉग येत राहतील.